कृतज्ञता. आज काहीतरी अजबच असं म्हणाल, पण असू दे. मन थोडं वेडं असतं म्हणून वेड्या मनाची ही वेडी परिभाषा. असो. सजीव भावना तर सगळेच जपतात, पण निर्जीव वस्तूत देखील त्या अधिक सचेतन वाटतात मला. निर्जीव वस्तूंना कुठे अधिकार असतो व्यक्त होण्याचा? आपल्या प्रत्येक होकारात होकार आणि नकारात नकार देतात बिचाऱ्या. मला उगाचच का कोण जाणे असं वाटतं त्यांनाही एक मन असावं अव्यक्त, आणि त्यांचंच मन जपावं असंही वाटतं. त्यांचाही होत असावा संवाद त्यांच्याच मुखभाषेत. कधी कळणार आपल्याला त्यांच्या अव्यक्त भावना. सहवासाचा आनंद पैशात मांडता येत नाही इतकी सवय झालेली असते आपल्याला या सगळ्या निर्जीव वस्तूंची. म्हणजे झालं असं की सकाळी मिक्सरचं छोटं भांडं हातात आलं, त्याला छान अंघोळ घातली आणि तेव्हा पटकन मनात विचार आला, अरे स्वयंपाकघरात काम करणारं सगळ्यात चुणचुणीत पात्र हे. रोज रोज स्वतःला पिळवटून घेतं. एक दिवस सुट्टी नाही बिचाऱ्याला. हाक मारली की स्वतःभोवती चक्रा मारायला हजरच असतं. पण एक मात्र लाडोबा आहे ते स्वयंपाकघराचं, हिरहिरीनं काम करणारं. पण त्याच्या क्षमतेपेक्षा त्याला राबवलं की झालं. राग पण तेवढाच त्याचा. आपल्याला काम वाढवणार असते. भांड्यातून आतला सगळा पदार्थ इकडे तिकडे सगळीकडे उडून बेभान नृत्य करून आपला राग व्यक्त करणार. म्हणूनच त्याला त्याचा मान द्यायचा आणि मर्यादेत गोड बोलून काम करून घ्यायचं हे मी शिकले. कोण तो नाच निस्तरत बसणार नंतर? स्वयंपाकघरातल्या तवा, कढई, छोटी पातेली स्वतःला तप्त करून घेतात. किती सहनशीलता असते त्यांच्यात. स्वतःचा गोरा रंगही कुर्बान करतात आपल्या खवय्यगिरीसाठी. आणि आपलं रुपडं कधी पालटून घेतात त्यांचं त्यांनाही कळत नाही. मालकीण जर प्रेम करणारी असेल ना, तर मात्र चांगल्या घरात लग्न झाल्याचं समाधान असतं ना, तसं काही अनुभवतेही असतील. आणि तो गोरा रंग, ती चकाकी टिकून ठेवण्यात यशस्वी होतात. पण तरीही गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग दिन में ढल जाएगा असं देखील म्हणत असतील एकमेकांना. या सगळ्यांनी योगदान दिलं की मग मात्र ती पंचपक्वानं जेव्हा ताटात वाढली जातात तेव्हा ताटा इतकं भाव खाणारं कोणीच नसतं बरं. स्वयंपाकघराचा स्वयंघोषित राजा, कारण शेवटचा निकाल त्याच्या उपस्थितीत लागतो. सगळ्या पदार्थांनी त्यांची त्यांची जागा घेतली की मग हा राजा खूप देखणा दिसतो. वाट्या, चमचे, डिश थोडा थोडा भाव खाऊन घेतात या राजाबरोबर. खाऊ देत, काही हरकत नाही. तो मसाल्याचा डबा, तो तर लग्नात मिरवणारी कलवरी जणू. सारखं बाहेर जायचं आणि मिरवून परत निघून जायचं. डबे आपापली अमानत सांभाळत कोणाच्या आधी नाही, मध्ये नाही, शहाण्या मुलकासारखं वागताना दिसतात. आपलं काम बरं, आपण बरं. आणि सगळ्यात अलगद, हळूवार, आपली इच्छा असो नसो आपल्याकडून प्रेम करून घेणारी म्हणजे काचेची भांडी. कप, बशा, डिश, ग्लास, अजून काय काय. तुम्ही आम्हाला प्रेमाने जवळ नाही घेतलं, लाड नाही केले, तर मग मात्र आम्ही कोणाचेच नाही. दिल के टुकडे टुकडे करके रुला के चल दिए, जाते जाते ये तो बता जा हम जिएंगे किसके लिए. अशी आपली अवस्था होते. सगळ्यात सुखवस्तू कोण वाटते तुम्हाला माहिती आहे? तेलाची किटली. एवढी लगबग चालू असते सगळ्या भांड्यांची, आणि ही मात्र निवांत बघत असते सगळं. आता थोडं कपड्यांविषयी काही राजेशाही थाटात राहणारी, काही मध्यमवर्गीय, काही दिवसाआड राबणारी, अशा वेगवेगळ्या स्तरात राहतात, पण एकत्र गुण्यागोविंदाने. एकाच इमारतीत पण खालच्या वरच्या मजल्यावर. फिरायला जायचा बेट ठरला की असं वाटतं ह्यांची पण चर्चा होत असेल. मला जायला मिळणार की तुला? मी आधी फिरून येते, तू पुढच्या वेळी जा, असं तर नसतील म्हणत एकमेकांना. रोजचे वापरातले कपडे गप गुमान ऐकत असतील. त्यांना त्यांचं भविष्य माहितीच असतं जणू. आपला चान्स ब्रह्मदेवी आणू शकत नाही याचं भान ठेवून वागणारे. त्यामुळे शहाणी भूमिका बजावून हाताची घडी तोंडावर बोट असं असतं त्यांचं. शेवटी बॅग भरायची वेळ आली की मग स्वतःला कसं हायलाईट करता येईल अशी धडपड चालत असते बाकीच्यांची. मग एकदा का बॅग भरली की फिरायला जाणारे खुश आणि कपाटातले हिरमुसली तोंड करून बसत असतील. यावेळी मला नेलं असतं तर फिरून तरी आले असतो. नुसतं कपाटात बसून वैताग आलाय अशी एकमेकांना दुषणी देत माझी येण्याची वाट बघत असतील. पुढच्या वेळी आमचा नंबर या आशेवर. पण बऱ्याच वेळा असं होतं की फिरायला जाताना नवीनच मेहमान येतात आणि मागून येऊन पहिला नंबर पटकावतात.
आणि मग जुने सगळे इतके हिरमुसतात की मग मी म्हणते, रूठे रहेंगे आप जो हमसे, मर जाएंगे हम भी कसम से. मग कुठे येतात जागेवर आणि साथ निभावण्याचा वादा करतात. फिरून आलेले सगळे कपडे छान धुवून फ्रेश होतात. पुन्हा त्यांची रवानगी कपाटात. मग संगम होतो नव्या जुन्याचा. ओळख परेड होत असेल नव्यांची कपाटातल्या बाकीच्यांबरोबर. मग सगळे गुण्यागोविंदाने गप्पा मारत असतील. कुठे कुठे फिरून आलात, काय काय बघितलं, आता आमचा नंबर हा पुढच्या वेळी, अशी काहीशी किलबिल ऐकू येते. मी कपाटाचा दरवाजा लावून घेते आणि म्हणते, घाला गोंधळ. अशा कितीतरी निर्जीव वस्तूंबरोबर आपण राहतो. आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असतात त्या. त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. एक दिवस वाजत गाजत आणलेली वस्तू वापरून झाली की अडगळ वाटते आपल्याला. मग तिच्या इच्छेविरुद्ध आपण तिची रवानगी देखील करतो. स्वार्थ ही भावना माणसाने खूप अंजारून गोंजारून जोपासली आहे. माणूस आपल्या पोटच्या मुलांवर किती प्रेम करतो. मग या सगळ्या निर्जीव वस्तू माणसाच्या कल्पकतेतून, कुशाग्र बुद्धीतून, त्याच्या मेहनतीला लागलेलं गोड फळच असतं की. किती साथ देतात आपल्याला या सगळ्या वस्तू, न चुकता, न थकता, कर्तव्यात कसूर न करता. मग का आपण त्यांचे लाड करू नयेत? का एकदा तरी सलाम करू नये त्यांच्या कर्तव्यपरायणतेला? का एकदा तरी कृतज्ञता व्यक्त करू नये त्यांच्या साथ निभावण्याला? कृतज्ञता आणि कृतज्ञता हे 2 छोटेसे शब्द आपलं व्यक्तिमत्व ठरवतात. मग उजळून टाकूयात आपलं व्यक्तिमत्व या निर्जीव अस्तित्वाला कृतज्ञता भाव अर्पण करून. तुमच्या सगळ्यांवर अमाप प्रेम करणारी आणि तुमच्या ऋणात राहणारी तुमचीच सीमा दीपक कांचन.